वाटी मैदा, 1 वाटी दूध, 1 अंडं, 1 टेबलस्पून आपण इथे बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून इथे आपण व्हॅनिला इसेन्स घेऊया, बेकिंग पावडर, इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। आपण आज कस्टर्ड केक करणार आहोत। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 अंडं टाकलेलं आहे फोडून। आता त्यानंतर आपण 1 चमचा बेकिंग सोडा, त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर, त्यानंतर 1 वाटी साखर, त्यानंतर 1 वाटी आपण दूध टाकलेलं आहे। आता हे सर्व मिक्सरला आपण वाटून घेऊया। कुकर गरम करायला ठेवूया। कुकरमध्ये 1 स्टँड ठेवावा किंवा जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही मिठाचा थर लावू शकता आणि कुकरची शिट्टी काढून आपण हा कुकर 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती गरम करायला ठेवूया। तयार केलेला आहे। आता आपण पुढच्या प्रोसेसला तयारी करूया। आता आपण यामध्ये मैदा टाकूया, त्यानंतर जे आपण मिक्सचर केलं तर ते टाकूया, त्यानंतर आपण कस्टर्ड पावडर टाकूया, त्यानंतर 1 चम्मच व्हॅनिला इसेन्स टाकूया आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण आता असं घट्टसर होईपर्यंत आपण मिक्स करावं। आता आपण ज्या भांड्यामध्ये केक करणार आहोत ते भांडे घ्यावे आणि त्या भांड्याला तेल लावून घ्यावे। आता यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेले आहे। आता हे आपण सर्व पातेल्याला तेल लावून घेऊया। मी इथे तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती मैद्याची कोटिंग करूया। आता इथे मैदा घेतलेला आहे। मैदासुद्धा आपण पातेल्याला पसरून घेऊया। हे बघा, आता आपण मैद्याची कोटिंग करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये ते सर्व केकचं मिश्रण टाकूयात। आहे आता आपण हे टॅप करून घेऊया। कुकर गरम करून घेतलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण खोलून त्यामध्ये आपण जे केकचं मिश्रण केलेलं आहे तो डबा ठेवूया। अशा प्रकारे इथे मी केक ठेवलेला आहे। आता आपण ते झाकण लावून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपण केक बेक करायला ठेवलेला आहे। मीडियम गॅसवरती आपण केक आता 30 ते 45 मिनिटं बेक करून घ्यावा। तयार झालेला आहे। येथे केक मी 30 मिनिटे बेक केलेला आहे। आता आपण केक पाहूया कसा झाला आहे। तयार केलेला आहे। आता आपण केक कट करून पाहूया। हे पहा किती स्पॉन्जी केक झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।